मंत्रिमंडळ बैठकीतून उपमुख्यमंत्री अजित पवार निघून गेल्याच्या बातम्या येतात आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी. सर, बातम्या येतात वारंवार. महाविकास आघाडी विशेषतः तुतारी पक्षाकडून ह्या जाणीवपूर्वक अजितदादांना आणि महायुतीच्या सरकारला बदनाम करण्याकरता पेरल्या गेलेल्या बातम्या आहेत. असा कुठलाही प्रकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडलेला नाही आणि याबद्दल खुद्द अजितदादांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे फक्त बदनामीसाठी महाविकास आघाडीकडून केल्या गेलेली ही चर्चा आहे. आग लागल्यावरच धूर निघतो असं म्हटलं जातं, काहीतरी असेल म्हणून बातम्या येतात. नाही, असं नाही. आग लागल्यावर धूर निघतो असं जरी तुम्ही म्हणत असाल तर काही काही लोक आग जाणीवपूर्वक लावून धूर काढण्याचा प्रयत्न करतात. तसे महाविकास आघाडीचे जे आग लावे आहेत त्यांनी हे आग लावून धूर दाखवण्याचा प्रयत्न केला. पण नेमकी आग काय आहे हे जरा त्यांनी समजून घ्यावं. मंत्रिमंडळामध्ये तसं काही घडलेलं नाही. जे काही निर्णय होते मंत्रिमंडळाच्या बैठकीतली बातमी जर बाहेर येत असेल तर मंत्रिमंडळातल्याच कुणीतरी ती बातमी बाहेर माध्यमांना दिली असेल असं असेल तर अजितदादांना टार्गेट करण्यासाठी कुणीतरी सरकारमधलाच प्रयत्न करताय का? नाही, बघा, आता सरकारमधले मंत्री असतील, सरकारमधले मंत्र्यांचे OSD PS असं सर्वच लोक त्या कॅबिनेटमध्ये असतात. त्याच्यामुळे आता कोण कुठून काय बातमी सांगतो. आता तुम्ही म्हणजे मीडियाने काय बातमी चालवली की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोणत्यातरी एका प्रकल्पावरून त्यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं आणि अजितदादा आणि एकनाथराव शिंदेसाहेब उठून गेले. असं काय शिंदेसाहेबाचे वक्तव्य नाही आहे आणि दादांचं पण वक्तव्य नाही आहे. त्याच्यामुळे कोणीतरी जाणीवपूर्वकच करत असावं असं मला वाटतं. जसं काल आरक्षणाच्या संदर्भामध्ये बजाज या एका अधिकाऱ्याचं नाव पुढे येतं आहे की त्यांनी काहीतरी कागदपत्राची छेडछाड करून ते म्हणजे सरकारवर जी नामुष्की ओढवली तो GR रद्द करण्याची, त्याच्यामागं बजाज नावाच्या अधिकाऱ्याचा हात आहे. तसा असा कोणीतरी अधिकारी असावा की ज्यांनी अशा प्रकारे जाणीवपूर्वक महाविकास आघाडीची सुपारी घेऊन अजितदादांना बदनाम करण्यासाठी हे सोडलं असावं. एक दुसरा प्रश्न आहे. काही दिवसांपूर्वी तुमच्या उमेदवाराचे बॅनर वरळी मतदारसंघात लागले होते. मात्र तुम्ही अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये सातत्यानं तिथं काम करत आहात, लोकांमध्ये जात आहात, शक्तीप्रदर्शन करत आहात. अकोटवर तुमचा दावा आहे का? वरळीत सुद्धा जनतेची इच्छा होती, कारण वरळी विधानसभा मतदारसंघ हा सचिन भाऊ अहिरांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिला होता. तसं अकोट तालुक्यामध्ये जे कोणी आता या वर्षीचे उमेदवार आहेत कोणी पक्षाचे, हे सगळे बाहेरचे उमेदवार आहेत. माझा जन्म त्या तालुक्यामधला आहे आणि अकोटच्या जनतेची अशी इच्छा आहे. जनतेचे फोन होते अनेक गावचे, कारण मी अकोटमध्ये जेव्हापासून आमदार झालो त्यावेळेस हिवरखेड असेल, अकोट असेल, या भागातला केळी उत्पादक शेतकरी असेल, या भागातला पाणी पुरवठा योजना जी ABP माझानी बातमी चालवली होती त्या योजनेला न्याय देण्याचा प्रयत्न चितलवाडीचा असेल, किंवा हिवरखेड नगर परिषदची बातमी पण तुम्ही चालवली होती, ते नगर परिषद बनवणं असेल, तेल्लाऱ्याच्या संदर्भात त्या तालुक्यातला विकास आराखडा असेल, चिपी धरणाचा प्रस्ताव असेल, ह्या अनेक गोष्टी मी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विशेषतः अजितदादा अर्थमंत्री असताना ते केलेल्या आहेत. त्यामुळे तेल्हारा अकोट ही माझी जन्मभूमीच आहे अकोट, आणि तिथल्या लोकांची इच्छा आहे की मी तिथून लढावं. म्हणून गावोगावी आमचे लोकांच्या शेतकरी संवाद बैठका पण आता 3 दिवस झाले सातत्यानं सुरू आहेत. आणि मला अनेक शेतकरी भेटले की साहेब बॅकलॉग खूप आहेत या विधानसभा मतदारसंघाचा, तुम्ही तयारी करा. आणि आपल्याकडं अर्थातच तेवढं आर्थिक सक्षमता नाही, पण जनता म्हणते की आम्ही स्वतः तुम्हाला पैसे देऊन उभं करू, तुम्ही जर उभं राहत असाल तर आम्ही तुमच्या पाठीशी पक्ष पण पाहणार नाही पण राहणार आहोत, असं जनतेचं म्हणणं आहे. त्यामुळे मी आता अजितदादांकडं याबाबत बोलेल आणि नंतर आम्ही ठरवू की काय केलं पाहिजे. इथल्या भाजपच्या आमदारांबद्दलची नाराजी तुम्ही सांगितलं तुमच्या बोलण्यातून बरेच की लोकांमध्ये खूप नाराजी आहे भाजपच्या आमदारांबद्दल. हां, तर असं मी म्हणत नाही, असं तिथली जनता म्हणते. जनतेचं म्हणणं असं आहे की आम्हाला काहीतरी परिवर्तन पाहिजे आणि महाविकास आघाडीकडे तेवढा सक्षम कोणी उमेदवार नाही, म्हणूनच मग महायुतीकडेच तो मतदारसंघ राहावा. आणि त्याकरता लोकांनी मला आग्रह धरला आणि लोक आग्रहास्तव, कारण माझे 20 वर्ष आयुष्याचे सुरुवातीचे अकोट तालुक्यात गेलेले आहेत, तेल्हारा तालुक्यात गेलेले आहेत. जनतेची जर इच्छा असेल तर मी लढेल. एक महत्त्वाचा प्रश्न आहे की प्रकाश आंबेडकर आणि अजित पवारांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावं असं काही दिवसापूर्वी तुम्ही बोलले होते. तुमचं प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भातलं वैयक्तिक जे आहे कौटुंबिक जिव्हाळा तुमचा आहे. परवाच्या दिवशी अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन होतं प्रकाश आंबेडकरांचा. तुम्ही स्वागताचे ठिकठिकाणी बॅनर्स लावले त्यांच्या. वैचारिक जिव्हाळा जरी असला तरी राजकीय जिव्हाळा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का? बघा, राजकारण आणि वैचारिक चळवळ ह्या 2 वेगळ्या वेगळ्या बाजू आहेत. तुम्हाला आठवत असेल की सातत्याने दरवर्षी, कारण मी ज्या ठिकाणी राहतो त्याच्या मागच्या साईडला अगदी बाळासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान आहे आणि विजयादशमीच्या किंवा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा द्यायला मी सातत्याने जात असतो. मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल की धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा
दीक्षाभूमीच्या सोहळ्यानंतर अकोल्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे सगळेच कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे त्या स्वागताचे बॅनर लावतात. अनेक बॅनरवर आमचे पण फोटो आहेत. पण याचा अर्थ मी पहिल्यांदा दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला की अजितदादांसारखा नेता आणि बाळासाहेबांसारखा नेता जर एकत्र आला तर महाराष्ट्रातलं समीकरण वेगळं असू शकतं. पण त्याच्यानंतर पुढं मग फारसा प्रतिसाद दोन्हीकडून न भेटल्यामुळे मी त्याच्यावर मौन बाळगलं. पण एक राजकीय अपेक्षा असते की चांगल्या माणसांनी राजकारणात चांगल्या व्यक्तीसोबत राहावं, तशी माझी अपेक्षा होती. पण तूर्तास धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमावर आम्ही दरवर्षी बॅनर लावतो. मागच्या वर्षी तर मी स्वतः ट्रकवर चढून बाळासाहेबांना हार घातला होता. त्यामागचं दुसरं कारण असं आहे की ते वंचित बहुजन आघाडीचे सर्व आहेत. हा भाग राजकीय, पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस आहेत. हा भाग माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकर असो, छत्रपती उदयनराजे असो किंवा छत्रपती संभाजीराजे असो, हे कोण्या पक्षाचे आहेत ते मला देणं घेणं नाही, पण हे बाबासाहेब आणि शिवाजी महाराजांचे वंशज ठरतात. त्यामुळे माझं त्यांच्याप्रती असलेलं ते एक कृतज्ञता आहे. आजही अमोल मिटकरींना वाटतं का, म्हणजे राजकारण बाजूला जरी ठेवलं तर अजितदादा आणि बाळासाहेबांनी सोबत यावं म्हणून असं वाटतं का? ते प्रयत्न सुरूच ठेवणार आहात का? मला माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीला ते वाटणं साहजिक आहे. मी खूप लहान पडतो प्रयत्न करण्यामध्ये, पण माझा प्रयत्न शेवटपर्यंत राहील की बाळासाहेबांसारखा एक मोठा नेता अजितदादांसोबत असावा. भविष्यातले प्रयत्न कसे राहतात? भविष्यात माझे प्रयत्न राहतील. आता त्याला कितपत यश येईल हे येणारा काळ ठरवेल. अकोटच्या उमेदवारी संदर्भात आपण दावा केलेला नसून ही जनभावना आहे आणि लोकांच्या मागणीनुसारच आपण अकोटमध्ये सक्रिय झाल्याचा दावा जो आहे तो आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. यानंतर पक्ष त्यांना उमेदवारी देतो का आणि अकोटच्या राजकारणात अमोल मिटकरी यांची एंट्री होते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. उमेश शरोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.